गोरगरिबांना हक्काचं घर मिळावं म्हणून शासन घरकुल योजना राबवतं. पण याच हक्काच्या घराचा दुसरा हप्ता मंजूर करण्यासाठी तब्बल 15,000 रुपयांची लाच घेताना भोरमधील ग्रामविकास अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक महादेव नामदेव सालगुडे हा अँटी करप्शनच्या जाळ्यात रंगेहात सापडलाय. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या 2 महिन्यांपूर्वीच भोर पंचायत समितीमधून सेवानिवृत्त झालेला विस्तार अधिकारी दत्तात्रय खंडाळे सुद्धा या कारवाईत एसीबीच्या जाळ्यात अडकला असून निवृत्तीनंतरही सर्वसामान्यांकडून मलिदा घेण्याची यांची सवय सुटलेली नाही, हेच यावरून दिसून येत आहे. घरकुलाचं काम जसजसं पुढे जातं तसतसं शासनाकडून टप्प्याटप्प्याने पैसे मंजूर केले जातात. याच घरकुलाचा दुसरा हप्ता देण्यासाठी या लाचखोर ग्रामसेवकाने आणि माजी विस्तार अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे 15,000ची मागणी केली होती. या व्यवहारात त्यांना मदत करणाऱ्या किसन ठोसर नावाच्या खासगी हस्तकालाही एसीबीने ताब्यात घेतलंय. या तिघांवरही भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या भोर पोलीस ठाण्यात आणून त्यांची पुढील चौकशी सुरू आहे.